हॅलो, नमस्कार. मी प्रियांका आणि अजून एका छानशा व्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज सुरुवात केलेली आहे गोपूजनापासून. आज खूप दिवसानंतर मी मंदिरात बाहेर सकाळी-सकाळी निघालेले आहे. खूप इच्छा होती आज जायची आणि त्यातच रस्त्यातच गायी दिसल्या तर त्यांना चारा दिला आणि तशी इच्छा होती त्यांना चारा द्यायची. त्याच दोन रिझनने मी घरातनं बाहेर पडलेले आणि इथे अतुलने मला मस्तपैकी असं बर्थडेचं फर्स्ट गिफ्ट दिलेलं आहे माझ्या गजरा आणि जो की प्रत्येक बायको डिझर्व करते आपल्या नवऱ्याकडून. की असं छानसा गजरा तरी एक भेटावाच आपल्याला. बाकी जास्त काही गिफ्ट नाही दिले तरी चालतील. मला तरी तेवढंच गिफ्ट पुरेसं आहे माझ्यासाठी. चिल्ड्रन्स आणि डे इथे येत मी आहे तर त्यानिमित्त मी श्रवूचा त्यांच्यासाठी गिफ्ट घड्याळ मागवलेलं मागवलेलं, आहे. श्रवूसाठी सुश्रीसाठी पण मागवलेलं आहे. पण श्रवूची आज डिलिव्हरी झालेली आहे, खूप लवकर आलेलं आहे. मी त्याच हिशोबानं मागवलेलं की डिले व्हायला नको म्हणून. तर हा असा त्याचा आनंद की त्याला छान आज गिफ्ट मिळालेलं आहे आणि म्हणत पण होता की मम्मीचा बड्डे पण गिफ्ट मात्र मला मिळालेलं आहे. असं चालतं. तर हे आहे असं श्रवूचं माझ्या वॉच, जे की त्याला खूप खूप दिवसापासून पाहिजे होतं. असं स्मार्ट वॉच. स्मार्ट नाही आहे ते, हे काय म्हणतात, हे काय म्हणतात मला माहिती नाही आहे, पण हे असं त्याला त्याच्याच पसंतीने घेतलेलं हे छानसं असं वॉच. माझ्या बड्डे गिफ्टचं हे दुसरं गिफ्ट आहे जे की स्वीट डिश आहे. काय आहे ते मला कमेंट करून सांगा. तुम्हाला माहिती आहे का या डिशचं नाव काय आहे? आणि जे सातारचे असतील ना त्यांना हे माहिती पडलं असेल की हे नक्की काय आहे ते. चला असो, आता ही इथे अजून एक सेकंड गिफ्ट आलेलं आहे. ते पण माझं नाही, मुलांचं. 8 दिवस माझा आहे, पण मजा मात्र माझ्या मुलांची होते. मस्त त्यांची अशी एक ऑर्डर त्यांची येत चाललेली आहे. तर चला तर मग आज असा काहीसा असणार आता आजचा दिवस बघू कसा जातोय ते. आणि व्लॉग एंडपर्यंत बघत राहा. कसा वाटतो हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर लाईक आणि तुमच्या कमेंट पण खूप मोलाच्या आहेत, तर त्याही मला प्रतिक्रिया कळवत राहा. आता आम्ही तयार होऊन चाललेलो आहोत बाहेर. जसे की सांगितलं मिस्टरांनी काय प्लॅन केलेला आहे. तर बघू काय प्लॅन केलेला आहे मिस्टरांनी. तर इथं मस्त अशी तयार होऊन मी चाललेले आहे बाहेर. सकाळी मिस्टरांनी गजरा दिलेला आहे गिफ्ट म्हणून, फर्स्ट गिफ्ट माझं. तोच गजरा आणि हा एक ड्रेस मी त्यांनीच ऑर्डर केलेला आहे. त्यांचाच चॉईस आहे. त्यांनीच माझ्यासाठी ऑर्डर केलेला आणि असा छानसा ड्रेस घालून मी आज चाललेली आहे बाहेर. तर बघूया काय अजून बाहेर एन्जॉयमेंट होते. जसे की मी सकाळी बोलले मला मंदिरात जायचं होतं. तर त्याचप्रमाणे मी इथं आलेली मठामध्ये, श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये आलेलो आणि इथे येऊन खरंच खूप छान वाटतं. मनाला खूप शांतता मिळते आणि मला सकाळीच यायचं होतं, पण सकाळी जसं सांगितलं मिस्टरांनी पूर्ण प्लॅन माझा फेल केला आणि मला घरी रिटर्न घेऊन गेले बाजार घेऊन. तर आता इथे आमची मठातनं आम्ही पाया पडून निघालेलो आहोत आणि मिस्टरांना खूप दिवसापासून इच्छापूर्ती गणपती मंदिर आहे आमच्या इथे जवळच, तर तिथे जायचं होतं. तर तिथं आम्ही आता निघालेलो आहोत. आता माहिती नव्हतं आम्हाला ॲड्रेस जास्त करून आणि अंधार पण खूप झालेलं, पण तरी पण आम्ही असं नीट व्यवस्थित आलेलो आहोत. आणि इथे पण आता आम्ही पाया पडून आणि इथं फुलं-बिलं खूप मस्त होती. हे रातराणीचं फुल होतं, जे की मला खूप आवडतं आणि खूप मस्त वाटतं हे फूल. आणि त्याचबरोबर जास्वंदाची अशी वेगवेगळी फुलं होती. इथल्या बाकीचा फेरफटका मारल्याच्यानंतर आम्ही निघालेलो आहोत लंच करायला आमच्या नेहमीच्या ठिकाणी. आता इथं आम्ही लंच करतो. असं कायचं माझं बड्डे सेलिब्रेशन झालं. तर कसं वाटलं तुम्हाला हे माझं छोटूसं आणि साधं सिंपल सेलिब्रेशन? हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर परत भेटू का छानशा ब्लॉगमध्ये.